श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. कधी आयुष्य इतकं कठीण होतं की श्वास घ्यायला देखील जड जातो. कधी आपल्या जवळचे लोक आपल्याला समजूनच घेत नाहीत. कधी आपल्या मनात एवढी वेदना साठते की डोळ्यातून अश्रू निघतात पण आवाज मात्र बाहेर येतच नाही. अशा वेळी कोणीतरी अदृश्य शक्ती आपल्या पाठीशी उभे असते. कोणीतरी शांतपणे म्हणत असतं, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे शब्द फक्त शब्द नाही आहेत, हा आधार आहे, हा विश्वास आहे, हा जीवनाचा श्वास आहे. हे शब्द आहेत श्री स्वामी समर्थ महाराजांचे. स्वामी भक्तांनो, असा प्रत्यय तुम्हाला कधी आला आहे का? आला असेल तर आता श्री स्वामी समर्थ असं टाईप करा. आज आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थ महाराजांचा अमूल्य उपदेश आपल्या भक्तांसाठी, जो केवळ ऐकण्यासाठी नाही तर तो जगण्यासाठी आणि कसं जगावं यासाठी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामींचा सर्वात मोठा आणि अमूल्य उपदेश म्हणजे धैर्य. जीवनात संकट येणारच, परंतु संकटांपेक्षा मोठा आपला विश्वास असला पाहिजे. स्वामी सांगतात, जो माझ्यावर पूर्ण श्रद्धा ठेवतो त्याचे रक्षण मी स्वतः करतो. आपण किती वेळा घाबरतो. नोकरीची चिंता, घरातील कलह, आर्थिक अडचणी, आरोग्याच्या समस्या. पण स्वामी म्हणतात, भीती म्हणजे मनाचा भ्रम आहे, श्रद्धा म्हणजे आत्म्याची ताकद आहे. जेव्हा आपण स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवतो तेव्हा परिस्थिती बदलायला सुरुवात होते. दोन, ते म्हणजे श्रद्धा आणि सबुरी. स्वामी समर्थ महाराजांचा दुसरा मोठा उपदेश म्हणजे श्रद्धा आणि सबुरी. आपण लगेच परिणाम अपेक्षित करतो. लगेच स्वामी सेवा केली की लगेच आपल्याला फळ मिळावं असं अपेक्षित करतो. आज प्रार्थना केली आणि उद्याच चमत्कार झाला पाहिजे अशी आपली अपेक्षा असते. पण स्वामी सांगतात, प्रत्येक गोष्टीला योग्य वेळ असते आणि मी योग्य वेळेचीच वाट बघतो. बी पेरलं की झाड होण्यासाठी वेळ लागतो, तसंच आपल्या प्रार्थनेलाही फळ मिळायला वेळ लागतोच. सबुरी म्हणजे शांतपणे प्रतीक्षा करणं, राग न करता, तक्रार न करता फक्त विश्वास ठेवणं. नंबर 3, ते म्हणजे अहंकार सोडा. स्वामी समर्थांचा आणखी एक अमूल्य उपदेश म्हणजे अहंकाराचा त्याग करा. अहंकाराचा माणसाला देवापासून दूर नेतो. मी केलं, माझ्यामुळे झालं ही भावना मनात आली की आध्यात्मिक प्रवास थांबतो. स्वामी सांगतात, सगळं काही परमेश्वराच्या इच्छेने होतं, फक्त आपण मात्र निमित्त असतो. ज्याने अहंकार सोडला त्याच्यावर कृपा सहज होते. सेवा करा, मदत करा. स्वामी समर्थांचा नेहमीच लोकांना सेवा करण्याचा संदेश दिला जातो. भुकेल्याला अन्न द्या, दुःखी व्यक्तीला आधार द्या, ज्याला कोणी नाही त्याला आपलेपणा द्या. स्वामी म्हणतात, दुसऱ्याला दिलेला आनंदच तुमच्याकडे दुप्पट होऊन परत येतो. सेवा म्हणजे फक्त पैशांची मदत नाही, एक गोड शब्द, एक समजूतदारपणा, ही सुद्धा मोठी सेवा आहे. नंबर 5, नामस्मरणाची शक्ती. स्वामी समर्थांचा अत्यंत महत्त्वाचा उपदेश ते म्हणजे नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ हे नाव म्हणजे मंत्र आहे. जेव्हा मन अस्वस्थ होतं, जेव्हा विचारांचा गोंधळ वाढतो, तेव्हा शांतपणे डोळे मिटून घ्या, स्वामींचं नाव घ्या. तुम्हाला जाणवेल, मन शांत होते, भीती कमी होते, आतून एक ताकद निर्माण होते. नामस्मरण म्हणजे आत्म्याचा आधार. नंबर 6, संकट म्हणजे परीक्षा. स्वामी सांगतात, संकट म्हणजे शिक्षा नाही तर ती परीक्षा आहे. ज्याच्यावर स्वामींची कृपा असते त्याची परीक्षा ही घेतलीच जाते. कारण स्वामी जाणतात, तू मजबूत आहेस, तू सहन करू शकतोस आणि तू यशस्वी होणार आहेस. जो यशस्वी होणार असतो त्याच्याच वाट्याला स्वामी जास्तीत जास्त संकट देतात, जेणेकरून पुढे कितीही मोठं संकट आलं तरी तो मजबूत असला पाहिजे. म्हणून संकट आलं की रडू नका, स्वामींना विचारा, माझ्यासाठी यातून काय शिकायचं आहे. नंबर 7, कधीही एकटे नाही. आपण अनेकदा म्हणतो, माझं कोणीच नाही आहे,
पण स्वामी सांगतात, जो माझं स्मरण करतो तो कधीच एकटा नसतो. आपण एकटे नसतो, आपल्यावर अदृश्य कृपेचा हात असतो. फक्त आपल्याला तो जाणवायला आला पाहिजे. जर तुम्ही आज खूप थकलात, जर तुम्हाला वाटत असेल की आता पुढे काहीच मार्ग नाही, जर डोळ्यात अश्रू आहेत आणि मनात वेदना असतील, तर फक्त एक काम करा, डोळे शांत मिटा, हात जोडून म्हणा, श्री स्वामी समर्थ, आणि मनापासून सांगा, स्वामी मला तुमचा आधार हवा आहे. विश्वास ठेवा, तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात होईल. कारण स्वामी समर्थ महाराजांचा उपदेश हा केवळ शब्द नाही, तर तो जीवनाचा प्रकाश आहे. अंधारातला दीप आहे, तो अश्रूंमधला आधार आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, उपदेश आवडले असेल तर आत्ताच लाईक करा. श्री स्वामी समर्थ असं आत्ताच टाईप करा आणि कोणत्या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.